लाडक्या बहिणींचा लाडक्या बहिणींचा लाडक्या भावाला भेटायला आलेले आहेत, त्यामुळे मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे लाडक्या बहिणींनी या राज्यामध्ये इतिहास घडवलेला आहे. या राज्यामध्ये आपण गेले 2-2.5 वर्ष ते काम केलं. महायुतीचं काम, एकीकडे विकासाचं काम, दुसरीकडे कल्याणकारी योजनांचं काम, आणि म्हणून याच्यामध्ये सगळ्यात सुपरहिट झाली ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना झाली ना, सगळ्या सुपरहिट. त्याच्यामुळे म्हणजे मुख्यमंत्री बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली दडकी आणि सुपरहिट झाली. आणि अनेकांना काही लोक फिट येऊन पडले, चक्कर येऊन पडले, काही लोक आता काय काय झालं मला माहित नाही. पण या ठिकाणी एवढंच सांगतो की माझ्या लाडक्या बहिणींच्या मुळे एक अद्भुत आणि दैदिप्यमान असा विजय आपल्याला मिळाला. म्हणजे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढे संख्याबळ देखील राहिलं नाही. एवढं साफ एकदम दोन टाकलं तुम्ही. तो कुठला साबण आणि त्याच्यामध्ये एवढं मतदान केलं की पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली. आणि त्या लाटेमध्ये विरोधी पक्ष वाहून गेला. त्यांना सुधारलंच नाही, समजलंच नाही, कुठं गेलो. ते चमत्कार कोणी केला? लाडक्या बहिणींनी. आणि नाही, त्यामुळे तुम्ही आज इकडं मला भेटायला आलात, माझं शुभेच्छा द्यायला आलात, अभिनंदन करायला आलात. मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे, खंबीरपणे उभा. आणि ही योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला की या सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणींच्या परिवाराला, कुटुंबाला काहीतरी हातभार लागला पाहिजे. ही भावना मनामध्ये ठेवून आम्ही ही योजना सुरू केली. लाडकी बहीण योजना झाली, 3 गॅस सिलेंडरची योजना झाली. ते झाले. एसटी मध्ये आपण 50% सवलत दिली. लेक लाडकी लखपती योजना आपण केली. मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली. वयोश्री योजनामध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन त्यांना लाभ मिळतो. आणि या योजना ज्या केल्या आपण या विचारपूर्वक केल्या. आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं आहे, गोरगरिबांचं आहे. सर्वसामान्यांच्या सरकारला सर्वसामान्यांना हातभार लागला पाहिजे. फक्त सर्वसामान्यांचं सरकार, गरिबी हटाव गरिबी हटाव. काँग्रेस बोलून गेली, गरीब हटला नाही, गरिबी हटली नाही, गरीब हटला. गरिबी हटली का? गरीब हटून गेला. पण आता तुम्हाला मी सांगतो 25 कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरिबीच्या वर काढलं. 25 कोटी, हा मोठा आकडा आहे.
आणि आपल्या राज्यात पण यापुढं कोणी उपाशी पोटी झोपता कामा नये. भुकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आहे. आणि आता तुम्हाला 1,500 आम्ही ठरल्याप्रमाणे 2100 रुपये करणार त्याचाही निर्णय आपण घेतला. त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी. मी नेहमी सांगत होतो, मला पत्रकार विचारायचे किती जागा येतील, मी त्यांना सांगायचो थम्पिंग मेजॉरिटी येईल. आता थम्पिंग पेक्षा तुम्ही त्यांना समोरच्या लोकांना डम्पिंग मध्ये टाकून दिलं विरोधकांना. त्यामुळे खूप मोठा हा विजय आहे, नेत्रदीपक विजय आहे. आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे. आता बाईट मी बघतो सोशल मीडियावर काही महिलांचे बहिणींचे कमेंट्स बघतो, खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत आणि हे सरकार तुमचं आहे. आणि म्हणून हे सरकार तुम्ही पुन्हा आणलेलं आहे. आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आलात, धन्यवाद द्यायला आलात, ऑप्शन करायला आलात, याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे. खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. असंच आपलं प्रेम कायम असू द्या, आशीर्वाद कायम असू द्या. आणि आपल्याला अशीच राज्याची प्रगती करायची आहे, चौफेर प्रगती करायची. या राज्याचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास आहे. आणि म्हणून तुमचं त्याच्यामध्ये जे काही योगदान आहे हे सगळ्यात जास्त योगदान आहे. आणि मला वाटतं तुम्ही आपल्या घरच्या लोकांना पण यावेळेस बरोबर यावेळेस फक्त तुम्हीच मतदान नाही केलंय, पण तुमच्या घरच्या लोकांना पण तुम्ही बरोबर. आणि म्हणून मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा देतो, खूप खूप आपले आभार मानतो. आणि इतर ठीक आहे, तुमच्या लाडक्या बहिणी चालू आहेत, त्यांचं येणं इकडे येत आहे, त्यांचं सगळ्यांचं मनापासून सगळ्यांनी तिकडे बघा मीडियाने आपल्या तिकडे लाडक्या बहिणींच्याकडे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.